इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंटमध्ये स्वराज्य कामगार युनियनचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। खालापूर तालुक्यातील जागतिक लेवलचे असलेले थीम पार्क इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट युनिटमध्ये भाजपप्रणीत स्वराज्य कामगार युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलंय। यावेळी सुरक्षा रक्षकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला। जागतिक लेवलचं असलेलं थीम पार्क खालापूर तालुक्यात कित्येक वर्ष मिरकुटवाडी येथे आहे। या ठिकाणी देशभरातून हजारोंच्या संख्येने पर्यटक आपली हौस पूर्ण करण्यासाठी येत असतात। यांना सर्व सुविधा देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने कामगार वर्ग येथे काम करतोय। दिवसरात्र काम करत असताना मात्र योग्य तो मोबदला मिळत नसल्याने हताश झालेल्या कामगारांनी स्वराज्य कामगार युनियनचे सनी यादव, उपाध्यक्ष प्रसाद पाटील यांची भेट घेतली आणि आपली होणारी घुसमट त्यांच्या समोर मांडली। याच कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंटमध्ये युनियनची स्थापना करीत युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड आणि माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट येथे स्वराज्य कामगार युनियनची स्थापना करण्यात आली। कोणत्याही हुकुमशाहीला न जुमानता इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट येथे कामगारांना न्याय मिळावा या उद्देशाने स्वराज्य युनियनची स्थापना करण्यात आली आहे। इमॅजिका थीम पार्क बंद न होता सुरू राहणे गरजेचे आहे, कारण येथील कामगार तसेच व्यावसायिकांचे घर चालतंय। त्यामुळे शक्यतो आपण सर्व गोष्टी या चर्चेतून सोडवाव्या, ज्यामुळे कोणताही वाद होणार नाही। या कामगिरीबद्दल सनी यादव आणि प्रसाद पाटील यांचे उपस्थितांनी कौतुक करत आम्ही नेहमीच तुमच्या सोबत राहू असे आश्वासन दिले। यावेळी कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, जिल्हा सरचिटणीस भाजप दीपक बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, खालापूर संपर्क प्रमुख प्रल्हाद केनी, मिलिंद भोईर, स्वराज्य कामगार युनियन अध्यक्ष नरेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर समस्या तशा पाहिलं तर अनेक आहेत, कारण मूळ जो मुद्दा आहे की कामगारांना गेल्या 10 वर्षात ते पेमेंट स्लिपच दिलेलं नाही। कामगारांना नक्की कोणत्या प्रकारचे अलाउन्स मिळतात हा मेन एक कळीचा मुद्दा आहे। कारण या पेमेंट स्लिपच्या आडून जी न दिलेली पेमेंट स्लिप आहे याच्यामागून बराच आम्ही सावळा गोंधळ पाहिलेला आहे, जे आम्हाला नंतर निदर्शनास आलं। म्हणून आम्ही या ठिकाणी कामगारांना संघटित करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वराज्य कामगार युनियनच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही युनियनचं एक हत्यार उपसलं आहे। गेल्या 3 वर्षापासून CSB कॉन्ट्रॅक्शनमध्ये आम्ही कामं करतो आहे, पण आम्हाला पेमेंट स्लिप वेळेवर दिली जात नाही, पेमेंट पण टायमावर देत नाही। त्यासाठी आम्ही कंपनीशी चर्चा केली, पण कंपनीने आम्हाला सांगितलं की कॉन्ट्रॅक्शनचा तुमचा विषय बघून घ्या। त्यामध्ये कंपनीने कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये आमची बाजू घेऊन आमचे विषय मार्गी लावले नाही। त्यासाठी आम्हाला बरंच स्ट्रगल करायला लागला। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही आमच्या पेमेंटसाठी किंवा आमच्या कामगारांच्या TA वगैरे ओव्हर टाईम या गोष्टींसाठी गार्डबोर्डला जाऊन तिथे आमच्या समस्या मांडल्या, साहेबांशी बोललो, साहेबांनी लिहून दिलं, त्यावर मीटिंग लागली, पण तिथे पण थोडंसं असमाधान झालं। सगळ्या कुठल्याही मागण्या पूर्ण मान्य झालेल्या नाही। त्यामुळे आम्ही ठरवले की कुठलं तरी आपले कोणतरी मागे आपल्या असावं, त्यासाठी स्वराज्य कामगार युनियन आम्ही चॉईस करून आम्ही आमच्या सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही आज या बोर्डाचं अनावरण केलेलं आहे। धन्यवाद। आज इथं जे आपलं स्वराज्य कामगार युनियनचं नामफलकाचं उद्घाटन इमॅजिका इथं झालं, याचे पूर्ण श्रेय मी पहिला सनी यादव साहेब आणि प्रसादजी पाटील साहेब यांना दिले। त्यांनी जे कामगारांच्या हितासाठी जे युनियन इथं उभारलेले आहे आणि खरोखर मला त्यांचा अभिमान आहे की ते या प्रयत्नात सफल झालेले आहेत आणि मला पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास आहे की कामगारांच्या हितासाठी जे प्रश्न आहेत उद्भवतील ते सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील आणि आपल्या युनियनचं ब्रीदवाक्य आहे कामगारांच्या हितासाठी आणि कामगारांच्या हक्कासाठी, आणि हे ब्रीदवाक्य ते पूर्णपणे सार्थकी लावतील। दीपक जगताप, वृत्त मराठी, खालापूर। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।